आणि आता महाभारत या विशेष कार्यक्रमाला सुरुवात करूयात। न्यूज 18 लोकमतने दिलेल्या एक्सक्लुझिव्ह मुलाखतीमध्ये मुख्यमंत्री शिंदे यांनी गौप्यस्फोट केला। उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्यासह काही भाजप नेत्यांच्या अटकेचे षडयंत्र महाविकास आघाडीच्या काळात रचण्यात आले होते असा दावा शिंदेंनी केला। आणि आता शिंदेंच्या या आरोपांना उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी देखील दुजोरा दिलाय। यांना अटक झाली तर भाजप बॅकफुटला जाईल। त्यांच्यावरच्या गुन्ह्यांची तुम्ही यादी जाहीर करा। तुम्ही त्यांच्यावरच्या गुन्ह्यांचा तपास का थांबवला? लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर राजकीय आरोप प्रत्यारोपांचा धुरळा उडालाय। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप केला होता। त्यावरून राजकीय आरोप प्रत्यारोपांना सुरुवात झाली आहे। महाविकास आघाडी सरकारच्या काळात तत्कालीन विरोधी पक्षातील काही महत्त्वाच्या नेत्यांना खोट्या गुन्ह्यात अडकवण्याचं षडयंत्र आखलं होतं असा आरोप शिंदेंनी केला आहे। एक तो गिरीश महाजन, इथला प्रवीण दरेकर, आशिष शेलार, प्रसाद लाड हे तर होतेच, आणि देवेंद्र फडणवीसांचं पण त्याच्यामध्ये नाव घेतलं होतं। म्हणजे यांना अटक झाली तर भाजप बॅकफुटला जाईल आणि भारतीय जनता पक्षातले काही लोक या ठिकाणी महाविकास आघाडीमध्ये फोडायचे, त्यांच्यावर प्रेशर टाकायचं। महाविकास आघाडी सरकारच्या 2.5 वर्षांच्या काळात बरंच राजकारण रंगलं होतं। तत्कालीन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पेन ड्राईव्ह प्रकरणावरून महाविकास आघाडी सरकारला धारेवर धरलं होतं। तत्कालीन उद्धव ठाकरे सरकारनं विरोधी पक्षातील काही नेत्यांना खोट्या प्रकरणात अडकवण्याचा कट आखल्याचा आरोप करण्यात आला होता। आता निवडणुकीच्या तोंडावर पुन्हा एकदा ते प्रकरण बाहेर आलंय। मुख्यमंत्री शिंदेंनी या प्रकरणावरून उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप केले। शिंदेंच्या या आरोपाला उपमुख्यमंत्री फडणवीसांनी दुजोरा दिलाय। गिरीश महाजनांचा तर ज्या प्रकारे त्यांना फसवायचा प्रयत्न केला त्याचा पर्दाफाश मी स्वतः केला आणि त्याचे व्हिडिओ पुरावे, डिजिटल पुरावे सगळ्यांनी दिले आणि आता ती सीबीआयची केस देखील चालली आहे। माझी केसापासून नखापर्यंत सगळ्या चौकशा त्यांनी केल्या, काही सापडलं नाही। मग खोट्या केसेस करता येतील का असा प्रयत्न केला, पण पोलीस अधिकारी जे होते ते काही त्याकरता तयार नव्हते। 2019च्या विधानसभा निवडणुकीनंतर राज्यातील राजकीय समीकरणं बदलली। शिवसेना भाजप युती तुटली तर उद्धव ठाकरेंनी दोन्ही काँग्रेसच्या मदतीनं महाविकास आघाडीचं सरकार स्थापन केलं। राजकीय सारीपाटावर एकमेकांना शहकाटशह देण्याचा प्रयत्न केला गेला। शिंदे आणि फडणवीसांच्या आरोपांवर आता ठाकरेंच्या पक्षानं जोरदार पलटवार केलाय। ज्यांची नावं मिस्टर मुख्यमंत्री घेत आहेत, फडणवीस, दरेकर, लाड, त्यांच्यावरच्या गुन्ह्यांची तुम्ही यादी जाहीर करा। तुम्ही त्यांच्यावरच्या गुन्ह्यांचा तपास का थांबवला? फडणवीस हे गृहमंत्री असताना त्यांनी विरोधकांचे फोन बेकायदेशीरपणे टॅप केले, पोलीस अधिकाऱ्यांना हाताशी पकडून। जागतिक स्तरावरचा गुन्हा आहे। गेल्या 5 वर्षात राज्यात 2 मोठे राजकीय भूकंप झाले। शिवसेनेपाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेसही दुभंगली। सत्ताधारी आणि विरोधकांकडून एकमेकांवर राजकीय कुरघोडी करण्याचा प्रयत्न केला गेला। आता लोकसभा निवडणूक प्रचारात त्याच मुद्द्यांवरून पुन्हा एकदा राजकारण रंगल्याचं पाहायला मिळतंय। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।